नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 22 जूनचा तुम्ही फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा अर्जुन हा कुठेतरी बाहेर गेलेला असतो आणि त्यावेळेस रात्रीचा टाइम आहे. सायली एकटीच घरात आहे आणि तेव्हा बघा अचानक इथे सायलीवर हल्ला झालेला असं दाखवलेलं आहे. पण प्रेक्षकांनो, तेव्हा बघा तो जो कोणी व्यक्ती आहे तो सायलीला मारणार असतो, पण तेवढ्यातच त्याचा हात अर्जुन जो आहे तो मागून पकडत असतो आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस दोघांच्या झटापटी होतात आणि त्यावेळेस बघा सायली हा त्याच्या तोंडावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्याच्या तोंडावरचा मास्क काही निघत नाही आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस तो माणूस दोघांनाही अर्जुन आणि सायलीला धक्का देतो आणि तेथून पळ काढतो. पण त्यावेळेस सायलीच्या हातामध्ये त्याची जी गळ्यातील चेन आहे ती चेन भेटलेली असते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन त्याचा पाठलाग करत बाहेर आलेला असतो, परंतु तो माणूस तिथून बाहेर पडतो. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करून बघा अर्जुन ते इन्स्पेक्टर सावंतांना बोलवत असतो. आता बाहेर आल्यानंतर तो बघा मम्माला आणि अस्मिता अश्विनला आवाज देत असतो आणि त्यावेळेस मग इथे बघा कल्पना जी आहे ती आलेली असते आणि तेव्हा मग अर्जुन तिला म्हणतो की अगं मम्मा इथे सायलीवर अटॅक झालेला आहे असं सांगितल्यानंतर बघा इथे कल्पना खूपच हायपर होते आणि त्यावेळेस मग तिथे सायली येते आणि सायलीला ती विचारपूस करत असते. मग तेव्हा सायली म्हणते की नाही, मला काही झालेलं नाही. आता प्रेक्षकांना त्याचा पाठलाग करण्यासाठी म्हणून तिथून बघा इथे अर्जुन बाहेर पडत असतो आणि अर्जुन बाहेर गेल्यानंतर मग इथे सायली त्याच्या हातात जी भेटलेली चेन आहे ती गळ्यातील चेन दाखवते आणि मग तेव्हा अस्मिता म्हणत असते की ही चेन जी आहे ती माझ्या ओळखीची आहे असं म्हटल्यानंतर बघा इथे कल्पना म्हणते की अगं चेन सगळ्यांच्या सारख्याच असतात. आता प्रेक्षकांना तेवढ्यात बघा अश्विन आणि अर्जुन आतमध्ये येतात. तेव्हा कल्पना म्हणते की आता तुम्हाला कोणालाही झोप लागणार नाही, पण तरी सुद्धा तुम्ही आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपण्याचा प्रयत्न करा. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अर्जुन सायली हे दोघे जण त्यांच्या रूम मध्ये येतात आणि प्रेक्षकांनो तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मला तर वाटतंय हा चोर नक्कीच नसेल, कोणीतरी मुद्दामून हा अटॅक घडून आणलेला असेल. आता मग त्यावेळेस सायली म्हणत असते की का आपण माझ्यावर कोणी का अटॅक घडवला असेल. आता त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की आता काही दिवसांपूर्वीच मधुभाऊंवर देखील हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्याचा आणि तुझ्यावर आजच्या अटॅक होण्याचा काहीतरी नक्कीच संबंध असणार आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की असं असू शकतं की एखादी गोष्ट अशी आहे की ती मधुभाऊंना कळली आणि त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला. आता पण तीच गोष्ट मला कळलेली आहे आणि त्यामुळे कदाचित माझ्यावर हल्ला झालेला असेल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की अशी ही एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे की तूच तन्वी आहेस आणि त्यामुळे ही कोणाला तरी गोष्ट उघडकीस आणायला नको आहे. म्हणून त्यांनी ज्यावेळेस मधुभाऊंना ही गोष्ट कळली त्यावेळेस मधुभाऊंवर हल्ला केला आणि आता तुला ही गोष्ट समजलेली आहे आणि त्यामुळे तुझ्यावर देखील हल्ला झालेला आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की पण ही गोष्ट कोणाला नकोय, उघडकीस होण्यासाठी कोणाला नकोय. मग त्यावेळेस इथे सायली म्हणत असते की महिपत, नागराज, प्रिया आणि साक्षी या चौघांनाच. पण त्यावेळेस सायली म्हणते की प्रिया आणि साक्षी तर ही दोघी माझ्यावर हल्ला करू शकत नाहीत, त्यांनी मधुभाऊंवर हल्ला केलेला नसेल, कारण त्यावेळेस त्या दोघीही कस्टडीमध्ये होत्या आणि बाहेर होतं तर नागराज आणि महिपत. आता त्यावेळेस मग इथे अर्जुन म्हणत असतो की महिपत कोणत्याही एखाद्या व्यक्तीला पाठवून नक्कीच आपल्या दहीहंड्याच्या गडबडीमध्ये आपल्या मधुभाऊंवर हल्ला केला असेल. पण प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा सायली म्हणते की नागराज देखील त्या दिवशी आपल्या इथे होते आणि तेव्हा त्यांचं खरं रूप जे काही आहे ते आपल्याला माहित नव्हतं, पण आता आपल्याला समजतंय की कदाचित त्यांनी तो हल्ला घडवून आणलेला असेल. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नक्कीच 100% हा हल्ला जो आहे तो नागराजनंच घडवलेला असेल आणि त्यामुळे मी त्याला उद्या कोठडीमध्ये जाऊन बोलतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा सुमन जी आहे ती राकेशची बोलत असते आणि त्यावेळेस राकेश म्हणतो की आई तू असं कसं काय करू शकतेस, तू पप्पांना कसं काय जेलमध्ये घालू शकतेस. मग त्यावेळेस बघा इथे सुमन म्हणते की अरे राकेश त्यांनी काय काय केले तुला काहीच माहिती नाही आणि त्यांनी इथे आपल्या दादांवर जीव घेण्याचा हल्ला केला आणि तन्वीला, प्रियाला आपली तन्वी म्हणून सगळ्यांसमोर आणलेला आहे आणि त्यामुळे त्यांना ही शिक्षा योग्य आहे. आता प्रेक्षकांनो तेव्हा राकेश म्हणतो की आई तू मूर्ख आहेस का ग. पण प्रेक्षकांनो यांचं जे बोलणं आहे ते बघा इथं प्रतिमा ऐकत असते आणि प्रतिमा मूर्ख आहे हा शब्द ऐकताच बघा ती राकेशला ओरडते आणि राकेशला म्हणते की राकेश तू असं कसं काय सुमनला बोलू शकतोस, आत्ताच्या आत्ता तू सॉरी म्हणा. आता प्रेक्षकांनो इथे राकेशला समजलेलं असतं की आता माझी ही चिडचिड योग्य नाहीये, मी ही चिडचिड दाबून ठेवली तरच ठीक आहे. आणि त्यावेळेस मग तो म्हणतो की या सर्वांना डाऊट येईल की मी पप्पांची मदत करतोय. आता त्यावेळेस मग कसलाही विचार न करता तो इथे आईला सॉरी म्हणत असतो आणि बघा इकडे मात्र
अर्जुन ठरल्याप्रमाणे बघा नागराजला कस्टडीमध्ये भेटण्यासाठी म्हणून गेलेला असतो आणि त्यावेळेस तो नागराजला म्हणतो की तुझ्याबद्दल खूप मोठं सत्य जे आहे, आजपर्यंत ज्या गुन्ह्याची तुला शिक्षा मिळाली नाही तो गुन्हा मला आज कळलेला आहे. त्यावेळेस नागराज म्हणतो की काय कळालंय तुला? मग तेव्हा बघा इथे तो म्हणतो की दहीहंडीच्या दिवशी तूच मधुभाऊंवर हल्ला केलेला आहेस. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस तो म्हणतो की तेवढंच नाही तर तू काल सायलीवर देखील अटॅक घडवून आणला आहेस. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे नागराज हसत असतो आणि तो म्हणतो की अरे अर्जुन तुला वेळ बीड लागले का काय? मी असं काहीही केलेलं नाहीये. आणि हो मी जरी मधुभाऊंवर हल्ला केला असेल तरी ठीक आहे, परंतु मी सायलीवर का हल्ला करेन? आणि मी एवढा मोठा गुंड नाहीये की मी कोठडीमधून एक कॉल केला आणि माझ्या एका फोनवर कोणीतरी सायलीवर अटॅक घडवून आणलेला आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस तो म्हणतो की बरं मधुभाऊंवर जरी हल्ला केलेला असला आणि तू जरी त्याचा प्रूफ जरी मिळवलंस तरी काय उपयोग आहे? कारण मी सध्याही कस्टडीमध्येच आहे आणि तू किती गुन्हे माझ्यावर दाखल केलेस तरी मला 2 वेळा तर जन्मठेप मिळू शकत नाही ना. असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे अर्जुन जो आहे तो सायलीबद्दल खरं सत्य सांगायचा म्हणून विचार करत असतो आणि त्यावेळेस तो म्हणत असतो की तू सायलीवर का हल्ला केलायस याचं कारण मला माहिती आहे, परंतु तो परत मनात विचार करतो की मी जर याला सांगितलं की तू सायली हीच खरी तन्वी आहे म्हणून हल्ला केला असशील, परंतु जर नागराजला ही गोष्ट माहीत नसेल तर तो नक्कीच परत सायलीवर अटॅक घडून आणू शकतो. आता प्रेक्षकांनो इकडे घरी सायली बघा अर्जुन हा नागराजला भेटायला गेलेला आहे म्हटल्यानंतर ती म्हणत असते की मी आता प्रियाला जाऊन भेटून येते. पण प्रेक्षकांनो तेवढ्यातच कल्पनाचा जोरात ओरडलेला आवाज येतो आणि कल्पना म्हणत असते की अश्विन, अस्मिता, सायली पटकन खाली या. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली येते आणि सगळेजण बाहेर येतात. समोर बघतात तर काय प्रिया ही वकिलांसोबत आणि पोलिसांनाही घेऊन घरी आलेली असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस मग इथे कल्पना म्हणत असते की तू काय आली आहेस, तू कशी काय जेलमधून सुटलीस? मग त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की मी जेलमधून सुटलेली नाही आई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून मी इकडे आले. त्यावेळेस अस्मिता म्हणत असते की पण आम्हाला तुझ्याशी काहीही बोलण्याची इच्छा नाहीये. पण प्रेक्षकांनो तेव्हा बघा इथे अश्विनला डाऊट आलेला असतो की नक्कीच ही तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल सांगायला आलेली असेल, कारण आपल्याला तर माहित आहे की हिची प्रेग्नेन्सीबद्दलची जी बातमी आहे ती अश्विनला आणि अर्जुनला आधीच माहिती आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे कोणीही तिच्याशी बोलायला तयार नसतं, पण जी प्रियाची वकील आहे ती म्हणत असते की तुम्हाला यांच्याशी बोलायला पाहिजे, कारण त्यांनी 5 मिनिटांचा वेळ काढून तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना जे काही सांगायचे ते त्यांना प्लीज बोलू द्या. आता प्रेक्षकांनो कसलाही विचार न करता बघा प्रिया सांगते की मी सुभेदारांच्या बाळाची आई होणार आहे आणि सुभेदाराचा वारस माझ्या पोटामध्ये वाढत आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुभेदारांच्या घरात सर्वांनाच धक्का बसतो. त्यावेळेस बघा इथे कल्पनाला देखील धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेस ती म्हणते की नाही असं होऊ शकत नाही. त्यावेळेस ती प्रिया म्हणते की नाही आई, खरंच मी खरं सांगते, मी खोटं बोलत नाहीये. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते की नाही हे सर्व तू खोटं सांगतेस, कारण तुला आमच्या घरामध्ये परत यायचंय. तेव्हा इथे लगेच प्रिया म्हणते की नाही मी खोटं बोलत नाही आणि ही जी बातमी आहे ती अश्विनला आणि अर्जुनला देखील माहिती आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुनला माहिती आहे असं ऐकल्यानंतर बघा सायलीला धक्का बसतो आणि ती मनात विचार करते की खरंच यांना ही बातमी माहित असेल आणि यांनी मला का सांगितली नसेल असा विचार ते मनात करत असते. आता प्रेक्षकांनो बघा आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की अर्जुन घरी येतो आणि पाहतो तर काय प्रिया घरी आलेली असते आणि त्यावेळेस तो तिला म्हणतो की ही इथे काय करते, हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे प्रिया सायलीला म्हणत असते की सायली, अर्जुनने तुझ्यापासून खूप गोष्टी लपवल्या आहेत आणि विचार त्याला आत्ताच्या आत्ता विचार की मी प्रेग्नेंट आहे का नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेस बघा इथे सायली म्हणते की आमचं आम्ही बघू, तू पहिली घरातून बाहेर हो, तू या बाळाच्या निमित्ताने सुद्धा आमच्या घरामध्ये पाऊल ठेवू शकत नाहीस. तर प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अश्विनच्या बाळाची आई प्रिया होणार आहे म्हटल्यानंतर कल्पना प्रियाला पोलिसातून सोडून घरात घेऊन येईल का हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.